व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम। ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुखा समाधानाची, आनंदाची आणि भरभराटीची जावो, हीच त्या प्रभू श्रीरामाच्या चरणी मनोमनी प्रार्थना। एक आनंदाची बातमी तुम्हाला सांगायची आहे मित्रांनो। काल नरक चतुर्दशीच्या दिवशी आपण जवळपास 51 कुटुंबांपर्यंत परत पोहोचलो, म्हणजे हा आपला तिसरा लॉट होता। अचानक फोन आला होता की 10 जण आणखी वाढलेत दादा, तेव्हा धावपळ करून आम्ही सगळ्यांनी 10 किट आणखी बनवले आणि रवाना झालो ते किट वाटप करण्यासाठी। अनेकांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आलं, अनेक गोडगोजी लहान लहान लेकरं मिठाई खाऊन खुश झाली। आपण खूप बऱ्यापैकी चांगले प्रोडक्ट्सचं साहित्य दिलेलं आहे आणि ते देखील ब्रँडेड। आपण घरामध्ये जे खातो ना, आपण तेच दिले त्यांना। त्याची काही क्षणचित्र आम्ही तुम्हाला दाखवू इच्छितो, कृपया बघून घ्या। मित्रांनो, गावामध्ये खूप भीषण परिस्थिती आहे। अनेक जण अजूनही संकटात आहेत। घरांवरचे पत्रे उडून गेले, अहो विजेचे खांब वाकलेत अक्षरशः। ते कधी पोहोचतील सांगता येत नाही। सरकारनं पॅकेज जाहीर केले पण 1 रुपया पोहोचला नाही अजून। कुठलाच नेता फिरकत नाहीये। हे फक्त चमकोगिरी करतायत सगळेजण। मित्रांनो, आपण हे फोटो यासाठी दाखवलेले आहेत, खरं तर ही जाहिरात करण्याची आम्हाला काहीच गरज नाहीये। मात्र जे आपले दानशूर सहकार्य निधी, सन्मान निधी पाठवणारे आहेत त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचणं देखील गरजेचं आहे की आपण जे करत आहोत ते मनापासून करत आहोत आणि क्वालिटीने करत आहोत। उगीच कुठले तरी रॅशनचे तांदूळ घ्यायचे आणि ते द्यायचे नाही। 70 रुपये किलोचे इंद्रायणी तांदूळ, साखर बेस्ट क्वालिटीची, गव्हाचं पीठ बेस्ट क्वालिटीचं, बेसन बेस्ट क्वालिटीचं, ब्रँडेड वापरतोय आपण सगळं, तेल ब्रँडेड, म्हणजे असे किट आपण देतोय त्यांना। तर गावात झालं असं की हे सगळे किट वाटले, पण एका गावातून दुसऱ्या गावात जात असताना 2-2, 3-3, 4-4 किलोमीटरवरची गावं होती। एका गावातून दुसऱ्या गावात जाईपर्यंत आधीच्या गावातले आणखी 10-15 जण तिथं पोहोचायचे। बरं, आपण नेमकं काय केलं होतं ते सांगतो तुम्हाला। आपण आधी 4 दिवस अगोदर सर्वे केला त्या गावात जाऊ की खरंच गरजवंत कोण आहे। यामध्ये एक अपंग मुलगी, तिच्याकडे बघायला कोणी नाही, दिव्यांग बिचारी, तिला दिलं। एक मुलगा ज्याचे आई वडील गेल्या महिन्यामध्ये वारले, त्याला दिलं। आणि तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल मित्रांनो, आपण ऑलमोस्ट हे जे किट आहे हे महिलांच्या हातात दिले। त्याचं कारण असं आहे की हे सगळं अन्न आणि जिन्नस आहे। महिला नक्कीच याचा सदुपयोग करणार, कारण अनेक जण असेही असतात जे किट घेतात, अर्ध्या किमतीमध्ये दुकानदाराला देतात आणि मग त्या पैशांचं पुढे काय होतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही। मात्र म्हणून आपण मुद्दाम जे खरंच गरजवंत आहेत त्यांनाच दिले आणि खास करून महिलांच्या हातात दिले, म्हणजे ते त्यांच्या उपयोगात 100% येणार। ही आपली स्ट्रॅटेजी आहे मित्रांनो। आपला 1ही रुपया वाया जाऊ नये यासाठीच आपण हा सर्वे करून सेवा देत आहोत। तेव्हा निशंकपणे आणखी काही लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे। आपला आकडा आत्ताशी कुठेतरी 80-81 पर्यंत गेलेला आहे, मात्र आपल्याला अजून पुढे जायचं आहे मित्रांनो। खूप परिवार उद्ध्वस्त झाले, जितकं जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल तेवढं आपण पोहोचूया। हात जोडून विनंती आहे,
या भीषण परिस्थितीमध्ये त्या बळीराजाच्या पाठीशी उभं राहणं आणि त्याला आधार देणं गरजेचं आहे. म्हणूनच दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जो सन्मान निधी, सहयोग निधी, सहकार्य निधी पाठवता येऊ शकतो. अवश्य पाठवा. तुमचा एक एक रुपया त्या हैराण झालेल्या, परेशान झालेल्या बळीराजा, त्याची बायको, त्याचे वृद्ध आई वडील आणि त्याची लेकरं यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आले आणि त्यांची दिवाळी देखील गोड होईल. मित्रांनो, यापेक्षा जास्त समाधान आणि पुण्य काय कमवावं माणसानं. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर ट्रान्झॅक्शन्स करा. तुमच्या मर्जीनुसार स्क्रीनशॉट काढा, तुमचं नाव, गाव, शहर, मोबाईल नंबर त्यात मेन्शन करा, आम्हाला पाठवा व्हॉट्सअपवर. त्याची डिजिटल पावती आम्ही तुम्हाला देतो. त्याचा ट्रॅक रेकॉर्ड मेंटेन होईल आणि तुम्हाला भविष्यामध्ये थेट संपर्क केला जाईल. चला, मन मोठं करा आणि पुढे या. आता मूळ मुद्दा, मूळ विषय सुरू करूया. राजकारण म्हटलं की यामध्ये जय आणि पराजय हा आलाच. म्हणजे राजकारणच नाही, एखादा खेळ जरी आपण म्हटलो तरी हार जीत ही आलीच. मात्र आपला जर पराभव झाला तर आपल्याला त्या पराभवातून शिकता आलं पाहिजे. आपण नेमके कुठे चुकलेलो आहोत, आपण नेमके कुठे कमी पडलेलो आहोत, किंवा आपल्यात अजून काय सुधारणा केली गेली पाहिजे, याचं अवलोकन प्रत्येकानं करणं अपेक्षित असतं, गरजेचं असतं. मात्र काही जण असे असतात की स्वतःच्या पराभवाचं खापर, स्वतःची चूक असताना देखील इतरांवर फोडत बसतात. राजकारणाच्या बाबतीमध्ये तर आतापर्यंत ईव्हीएम जितकं बदनाम झालेलं आहे तेवढं ह्या जगामध्ये कुठलीही वस्तू बदनाम नसेल, खास करून भारतातलं ईव्हीएम. आता काय झालेलं आहे, राज ठाकरे यांनी वोट चोरीचा मुद्दा बाहेर काढला. मतदार याद्यांमध्ये घोळेन, अमकन तमकन, हेन तेन सुरू झाले. त्यात आता संदीप देशपांडे हे जे त्यांचे बोलगेवढे नेते आहेत, ज्यांनी संजय राऊत यांच्या गुंडांकडून पाय तुटवस्तोवर फटके खाल्ले होते. मुद्दाम सांगतोय हा, कारण त्या घटनेनंतर राज साहेबांनी राऊतांना एक प्रश्न केला ना, मनसेकडून काही प्रत्युत्तर देण्यात आलं ना, संदीप देशपांडे काही बोलले. आणि हल्ली तर संदीप देशपांडे राऊतांच्या गळ्यात गळा टाकून हिंडताय. म्हणजेच काय, राजकारणामध्ये कोणीच कोणाचा मित्र नाहीये, कोणीच कोणाचा शत्रू नाहीये. वेळ बघून, संधी बघून पलट्या मारणं हे राजकारण्यांचं काम आहे. तर हे तेच संदीप देशपांडे आहे ज्यांनी पाय तुटेपर्यंत आणि व्हीलचेअरवर बसेपर्यंत भोंगा राऊतांच्या गुंडांकडून मार खाल्ला होता. हे संदीप देशपांडे आता दिवा स्वप्न बघण्यात रंगलेले आहे, प्रचंड रंगलेले आहे. काय रंगलेले आहेत, काय यांचं दिवा स्वप्न, तर मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये जो महापौर बनेल तो मराठीच असेल आणि तो कोण असेल हे ठरवणं केवळ आणि केवळ राजसाहेब ठाकरे यांच्याच हातात आहे. आता यापेक्षा मोठा विनोद दुसरा असूच शकत नाही. अहो, हे आदित्य ठाकरेंच्या विरोधामध्ये वरळी मतदारसंघातून उभे होते. रिझल्ट काय आला, पडले. अमित ठाकरे दादर माजीमधून उभे होते, पडले. एकमेव आमदार यांचा निवडून आला होता राजू पाटील गेल्या वेळेस, तो सुद्धा पडला. अवघ्या महाराष्ट्रामध्ये यांच्या पक्षाला मतदान किती टक्के झालं तर फक्त 1.5%. जिथे भारतीय जनता पक्ष 23-24% पोहोचला तिथे हे 1.5% आहे. आणि हे म्हणतायत मुंबईचा महापौर, ठाण्याचा महापौर राजसाहेब ठाकरे ठरवतील. हा सगळ्यात मोठा विनोद आहे. तुम्हाला तुमच्या म्हणजे मनसेवाल्यांना सांगणे हे, तुम्हाला तुमच्या युवराजांना निवडून आणता आलं नाही हो, कसे जिंकणार तुम्ही? वर म्हणायचं मतदार यादीमध्ये घोडे अमकं तमक, यासाठी ग्रासरूट लेवलला काम करावं लागतं, ग्राउंड लेवलला जाऊन काम करावं लागतं. बिहारमध्ये सध्या निवडणुकीचीच पार्श्वभूमी आहे. एक चक्कर मारून या बिहारमध्ये, कळेल तुम्हाला ग्रासरूट लेवलला काम करणं म्हणजे काय असतं. प्रत्येक पक्षाचे लोक दारोदारी भटकतायत, विनवण्या करतायत, टिबळ तयार करतायत. कोण त्या घरामध्ये किती जण राहतात, कोण कुठे गेलंय, कोणी गावी गेलंय का, मतदानाच्या दिवशी कोण कुठे असणार आहे, याची सगळी बांधणी सुरू झालेली आहे त्यांची.
पन्ना प्रमुख नावाचा एक प्रकार असतो. मनसेवाल्यांना हे माहित आहे तरी का? फक्त चमकोगिरी करायची, तोडफोड करायची, शिव्या द्यायच्या, एखाद्याला पकडायचं, बुकळून काढायचं आणि मग मराठीच्या नावाखाली लपवायचं. राज ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की जर भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या हातामध्ये मुंबई जर गेली तर ती अदानी आणि अंबानी यांना देऊन मुंबईवर वरवंटा फिरवण्यात येईल, ज्यामध्ये मराठी माणसाचं देखील अतोनात नुकसान होईल. आता एक गोष्ट लक्षात घ्या, महत्वाचा मुद्दा. हे ठाकरे बंधू किंवा ह्या ठाकरे बंधूंचे जे समर्थक आहेत हे सातत्याने एक गोष्ट काय सांगतात? दॅट ठाकरे इज अ ब्रँड, ठाकरे इज अ ब्रँड. ठीक आहे, ब्रँड काय असतो ना हे थोडं यांनी लक्षात घेतलं पाहिजे. अंबानी, अदानी, बिर्ला, टाटा हे ब्रँड आहेत आणि या 4 ब्रँडनी महाराष्ट्रामध्ये नव्हे अवघ्या देशभरामध्ये किती रोजगार निर्माण केलेले आहेत हे एकदा तपासा. देशभराचं सोडा, महाराष्ट्रामध्येच या 4 जणांनी अदानी, अंबानी, टाटा आणि बिर्ला या 4 ग्रुपने महाराष्ट्रामध्येच किती जणांच्या हाताला काम दिले, किती रोजगार निर्मिती केलेली आहे. हे आकडेवारी यांच्याकडे काही नाहीये, अशी आकडेवारी हे ठेवणार नाहीत. आता प्रश्न आहे, हे जे स्वतःला ब्रँड म्हणवून घेतात या ठाकरे ब्रँडने, म्हणजे दोन्ही उद्धव ठाकरे कोण आले, राज ठाकरे कोण आले, या ठाकरे ब्रँडनी किती रोजगार निर्माण केले महाराष्ट्रात? चला महाराष्ट्र सोडा, ठाण्यात चला ठाणे पण सोडा, मुंबई चला मुंबई पण सोडा, हे जिथं राहतात त्या कलानगरमध्ये आणि शिवाजी पार्कामध्ये यांनी किती रोजगार निर्माण केले? शिवथाळी, शिववडा, शिवभोजन बंद पडलेत अर्ध्याच्यावर, त्याच्यातही भ्रष्टाचार केलेला आहे. यांना सुवर्ण संधी आहे लोकांच्या नजरेमध्ये भरण्याची, लोकांची सहानुभूती मिळवण्याची, की जावं अतिवृष्टी भागामध्ये जावं, माणसं पाठवावीत, आपली सांत्वन करावं त्या लोकांचं, जमेल तेवढी मदत करावी त्या लोकांना, म्हणजे किमान 4 लोकांना सांगता तरी येईल की अहो बघा आम्ही कामं करतोय. पण हे नाही करणार, हे फक्त बोंबा मारणार आहेत. आणि आता तर प्रश्न पडलेला आहे की राज ठाकरे यांचं हे जे घसरलेलं इंजिन आहे हे कधीतरी रुळावर येईल का? कारण ज्याप्रमाणे अगोदर यांनी ईव्हीएम वरून राडा चालू केला, नंतर मतदार याद्यांवरून राडा चालू केला आणि आता तो काँग्रेसचा केंद्रातला पप्पू आणि महाराष्ट्रातला पप्पू यांच्याप्रमाणेच अंबानी, अदानी यांच्या विरोधात बोंबलायला सुरुवात केली डायरेक्ट. इतकी आपपाखड, इतका द्वेष कशासाठी? बरं, हे एकीकडे अंबानी आणि अदानी यांना नावं ठेवणार, मात्र याच अंबानी अदानी यांच्या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये पहिल्या रांगेत बसणार, बुफेमध्ये सुद्धा पहिली जेवणाची प्लेट हे घेणार, एन्जॉय करणार तिथे. आणि मग दुसऱ्या दिवशी परत पत्रकार परिषदा घेऊन भारतीय जनता पक्ष आपल्या मित्रांसाठीच काम करतोय आणि अंबानीसाठी काम करतोय, अदानींसाठी काम करतोय. काय चालू आहे? एक काहीतरी ठरवा ना. एक तर त्यांच्याशी कायमचे संबंध तोडून टाका, नाही तर मग हे असं बोलणं तरी बंद करा. बरं, यांची स्वप्न सुद्धा अफाट आहेत सगळ्यांची. संदीप देशपांडे म्हणतायत की आता ठाण्याचा मुंबईचा महापौर राजसाहेब ठाकरे ठरवतील. अहो, तुम्हाला तुमचं एक आमदार निवडून आणता आला नाही, तुम्ही काय ठरवणार मुंबईचा महापौर आणि ठाण्याचा महापौर? काही जणांचं म्हणणं असं आहे की आता पुढच्या ज्या निवडणुका होणार आहेत 2029च्या विधानसभेच्या, तेव्हा राजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील. कमाल, एक आमदार निवडून येत नाही तुमचा आणि तुम्ही स्वप्न बघता मुख्यमंत्री पदाची. होणार कसे? अरे तोपर्यंत हा उर्रा सुर्रा कार्यकर्ता तरी तुमच्याकडे राहणार आहे का?
हिंदुत्ववाद हिंदुत्ववाद तुम्ही म्हणता, तुम्ही तुमच्या पक्षाचा झेंडा बदलला, तर बहुरंगी झेंड्यावरून भगव्या झेंड्यावर आलात, त्यावर प्रभू शिवरायांची राजमुद्रा छापली. लोकांमध्ये उत्साह आला की बघा बघा राज ठाकरे निघाले हिंदुत्वाच्या वाटेवर. आणि लोकांपर्यंत हा मेसेज पूर्णपणे जायच्या आत काय केलं तुम्ही? गंगाजलाचा तिरस्कार, हिंदुत्वावर टीका. अरे हाड म्हटले होते ना तुम्ही गंगाजलालाच. कुंभमेळ्यावर टीका, ते बगला खाजून दाखवले होत्या. ठीक आहे ना, तुम्हाला नाही आवडत तो प्रकार, पण यामुळे इतर अनेक असंख्य जे हिंदू आहेत, ज्यांची श्रद्धा आहे, ज्यांच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत त्या गोष्टीची, तर ती किल्ली उडवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? आणि वरतून तुम्ही स्वतःला हिंदू जननायक म्हणून घेता. हिंदू जननायक म्हणून घेण्यासारखं आतापर्यंत यांचं कार्य काय? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे शोभतं. त्याचं कारण आहे की बाळासाहेबांनी सतत हिंदुत्वाचीच भूमिका मांडलेली आहे. यांनी मांडली आहे का? हे तर पलट्या मारू लागली दानादन. आणि आता तर राज ठाकरे हे सुद्धा भकास आघाडीचा एक भाग आहे, 100% भाग येतो. झाली सगळी सेटिंग. यांना आता असं वाटायला लागले की आपण एकत्र आलो म्हणजे हा जिंकलं सगळं जग आपण. पण ह्यांचं हे दिवा स्वप्न निवडणुकांचा निकाल लागला की खाडकन तुटणार आहे बॉस. आणि इतका मोठा अपेक्षाभंग आहे यावेळेस की लिमिट नसणार त्याला काही. त्याचं कारण आहे की लोक सुज्ञ झालेले आहेत, लोक बघतायत आजूबाजूला काय चाललंय ते, आणि त्यावरून लोक ठरवतायत मतदान कोणाला करायचं. उगाच अमित ठाकरे पडले नाही. आणि जर राज ठाकरे असं म्हणत असतील की मतदार यादीमध्ये घोळ झालेला आहे, तर मग आदित्य ठाकरे हे जे वरळी मतदारसंघातून निवडून आले, त्या बाबतीमध्ये संदीप देशपांडे आणि राज ठाकरे यांचं काय मत आहे? मग आदित्य ठाकरे यांनी सुद्धा मतदार याद्यांमध्ये घोळ करूनच विजय मिळवलाय का, या प्रश्नाचं उत्तर मनसेकडून अपेक्षित आहे. बघूया देतात की नाही हे उत्तर. देणारच नाही. त्याचं कारण असं आहे की आता एकत्र आलेत ना हे तेच आदित्य ठाकरे जे पत्रकारांसमोर बोलले होते की संपलेल्या पक्षाबद्दल मी बोलत नसतो. मग अरे आज त्याच संपलेल्या पक्षाची मदत घेताना लाज वाटत नाहीये का? तर नाही वाटणार. त्याचं कारण आहे काहीही करून आपलं राजकीय करिअर यांना वाचवायचं आहे. यांना जनतेशी देणं घेणं नाही, मुंबईकरांशी देणं घेणं नाही, महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेशी काही देणं घेणं नाही. यांना फक्त आणि फक्त राजकारणामध्ये राहून आपली तुंबडी भरायची आहे. दॅट्स इट. पुढचा आणखी एक महत्वाचा मुद्दा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जो राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या बाबतीतला आहे. अवश्य बघा मित्रांनो पुढचा व्हिडिओ सुद्धा. तो तर माइंड ब्लोईंग असणार आहे, कारण यामध्ये जबरदस्त पोलखोल झालेली आहे. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. जास्त व्हिडिओ लांबवण्यात अर्थ नाहीये म्हणून अर्धा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये सादर करतो. कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा. जाता जाता परत एकदा विनंती मित्रांनो, येत्या 23 तारखेला भाऊबीजेच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आपण जे कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक आहेत यांच्यासाठी गोड जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. भरपेट गोड जेवण, मसाले भात आणि साजूक तुपातल्या शिऱ्यासह भरपेट, ज्याला जेवढं खायचं तेवढं खाऊ देत, सरळ हाताने आपण करत आहोत. त्यामुळे ज्यांना कोणाला शक्य आहे त्यांनी भाऊबीजेच्या दिवशी 1 तास काढून छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल येथे उपस्थिती द्यावी. म्हणजे याची देगी याची डोळा तुम्हाला सर्व बघता येईल की आपल्या परिवाराचं काम कसं चालू आहे. मित्रांनो, नरक चतुर्दशीला आपण 51 किटच्या वर किट 5 गावांमध्ये वाटून आलेलो आहोत. भीषण परिस्थिती बघून आलेलो आहोत. ते बघितल्यानंतर असं जाणवलं की आपण खूप कमी पडतोय, आपल्याला आणखी लांब पल्ला गाठायचा आहे. मात्र निधी अभावी हे शक्य नाहीये. म्हणून पुन्हा पुन्हा प्रत्येक व्हिडिओमधून आम्ही विनंती करत आहोत, मित्रांनो, मैत्रिणींनो, बांधवांनो, बहिणींनो, मातांनो, आपण या समाजाचा भाग आहोत हे लक्षात घेऊन आज दुःखात कष्टात असलेल्या त्या बळीराजा आणि त्याच्या कुटुंबासाठी मन मोठं करूया. त्यांची दिवाळी गोड होईल यासाठी प्रयत्न करूया. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार तुम्हाला जे योगदान देता यावं वाटतं ते निश्चित द्या मित्रांनो.
कारण तुमचा एक एक रुपया त्या हैराण असलेल्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर स्माईल आणत आहे। घरं पडलेली आहे, विजेचे खांब उखडले गेले, म्हशी वाहून गेल्यात, गुरं वाहून गेले, खूप भीषण परिस्थिती आहे, फार भीषण परिस्थिती, आपण कल्पना करू शकत नाही इतकी वाईट अवस्था आहे तिकडे। आणि म्हणूनच पुन्हा पुन्हा आम्ही आवाहन करत आहोत मित्रांनो, प्लीज मन मोठं करून पुढे या। आज त्यांना गरज आहे, कदाचित उद्या आपल्यापैकी कोणाला गरज असेल तेव्हा देखील आपला परिवार सक्षमपणे त्या आपल्या सदस्याच्या पाठीशी उभा असेल, हे लक्षात घ्या। जीपे फोनपे क्रमांकावर ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढून आम्हाला व्हॉट्सअपवर नक्की तो सेंड करा। तुमचं डिजिटल पावती आम्ही त्यावरून बनवून भविष्यात तुमच्याशी निश्चितच कॉन्टॅक्ट करू। तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा, एवढीच नम्र विनंती। मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्री राम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। सुंदर विग्रह मेघ श्याम, गंगा तुलसी शालिग्राम।